नसते राहिले मंदिरावर कळस. जिजामासाहेब तुम्ही झाले नसते तर बाटल्या असत्या आमच्या मुली बाळी. अरे बाटल्या असत्या आमच्या मुली बाळी, नसते राहिले कुंकू कपाळ. जिजामासाहेब तुम्ही झाले नसते तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी के काळासाठी थे, मथुरा में मंजिल बसते थे. अगर शिवाजी नहीं होते तो सुनता सबकी होती थे. म्हणून माझ्या जिजाऊचे उपकार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन. त्या जिजाऊनी तुमचा आमचा संसार सुखाचा केलाय. माय बापांनो, तिनं पुत्र जन्माला घातला. तो पुत्र कसा जन्माला घातलाय? अरे पदर पसरलाय भवानी समोर. तुम्ही सगळे बोर झालात का? कर्मा नका लाईट वीट गेली म्हणून पदर पसरला. ऐका, देवाकडे मागत जा. चांगली मुलं जन्माला घालायची म्हणजे देवाला ती मुलं मागायची. राजा दशरथाने मागितलं, पुत्र कामेष्टी यज्ञ केला. कोणता यज्ञ केला? पुत्र कामेष्टी यज्ञ केला. परिणाम जगाचा बाप त्यांच्या पोटी जन्माला आला. ऐका, सुतपा आणि पृष्टी नावाचे ऋषी मुलं होत नव्हते. विष्णूची आराधना केली, प्रसन्न झाले. काय पाहिजे? तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. सुतपा आणि पृष्णी, त्यांच्या पोटी पृष्णी गर्भ म्हणून विष्णू जन्म घेतला. दुसऱ्या अवतारात परशुराम, तेच देवकी आणि वसुदेव झाले आणि त्यांच्या पोटी कृष्ण म्हणून देव जन्माला आला. मागावं लागतं. कुणी कुणी देवाला चांगला मुलगा मागितला? हात वर करावं. कुणी कुणी देवाला मुलगा मागितलाय? मागावं लागतं. ऐका, त्याच्याशिवाय देव देत नाही, मागावं लागतं. वासनेच्या पोटी जन्माला आलेली पोरं, माझे शब्द थोडे कडवाट वाटतील, कारण दऱ्याखोऱ्यात राहणारा हा वाघ आहे. ऐका, मी शिवाजी महाराजांच्या रायगड वाचवण्यासाठी माझ्या इष्टाच्या आयडीला जाऊन बघा. या तुमच्या तालुक्याच्या पठ्ठ्यानं तिथं 7 दिवस किल्ल्याच्या पायथ्याला आमरण उपोषण केले. आता 15 दिवस झाले. 7 दिवस रायगडावर येणाऱ्या माझ्या मावळ्यांना तिथं सुविधा मिळाव्यात, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, त्यांना कपडे बदलण्यासाठी रूम मिळावी, याच्यासाठी या पठ्ठ्याने तिथं 7 दिवस आमरण उपोषण केलंय. रायगडच्या पायथ्याला अर्धा एकर जागा आहे माझी. मी तुमच्या तालुक्यातलं लेकरू, इथं पाडळी फाट्यावर माझं संस्थान आहे. अर्धा एकर जागा घेतली किल्ल्याच्या पायथ्याला. आणि गावात काही असे महाभाग आहेत, त्यांनी अजून जन्मात रायगड पाहिला नाही. रायगड पाहिल्याशिवाय मरू नका. शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही जर मेला, 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्या, तुमच्या पिंडाला कावळा शिवणार नाही. काशीला जाऊ नका. काशीला काशी करायला जाऊ नका. पंढरपूरला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, आणि कुठल्याच गडावर जाऊ नका. जाता आलं ना, मरायच्या आधी एकदा शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला डोळ्याने पहा. तुमच्या जीवनातच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पहा एकदा. जो माणूस एकदा रायगडला जातो त्याला रायगडाचं व्यसन लागतं. व्यसन. हे आमची पोरं जात असतील बघा गावातून. कोणी कोणी रायगड पाहिला? पोरांना हात वर करा बरं. तुम्ही म्हणता पोरांनो लग्न व्हायना रे, तुमचे लग्न व्हायना. ऐका, तुमचं लहान भावासारखं आहे मी, माझा. ऐका, तुमचंच मी तुमच्या घरातलं आहे, मी तुमच्या पाहुण्यातलं आहे. ऐका, का आपलं लग्न व्हायना माहितीये? आपण शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत नाही. कर्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आपल्या अंगी नाही. काय दुर्दैवी अवस्था आहे. अरे शेमड्या पोरा, एखाद्या पोरीनं तुला नकार दिला म्हणून एंट्री पितो काय? नकार दिला म्हणून. नकार कुणी नकार दिला? ती माझी नाही तर कोणाचीच नाही, मरून जाईल. पोरीसाठी मरतो. मेजर साहेब, 11 जून 1665 ला पुरंदरचा तह झाला. मिर्झा राजे जयसिंग राजपूत सरदार, त्याला 23 किल्ले पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी दिले. शिवाजी महाराज म्हणतात, मिर्झा राजे, तुम्ही प्रभू रामचंद्राचे वंशज, आज कष्टाने आणि माझ्या मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबातून कमवलेला किल्ला तुम्हाला या तहामध्ये देताना एक वेळेस माझा जीव मागा, माझा जीव तुमच्या पायावर ठेवीन, पण माझे किल्ले मागू नका. त्या औरंगाच्या पायाशी माझे किल्ले देऊ नका. नाविलाज झाला. मिर्झा राजे काय ऐकायला तयार नाही. आपलाच भडवा हिंदू ऐकायला तयार नाही. 11 जून 1665 ला शिवचरित्रातली कुठली तारीख, कुठली तिथी आणि कुठलाही वार तोंडपाटे विचारून घ्यायचं आणि ऐकून घ्यायचं माझ्याकडून. 11 जून 1605 ला महाराज रडायला लागले, माझे किल्ले मागू नका. काही मागा, माझा जीव मागा, जीव देतो, माझे किल्ले मागू नका. मिर्झा राजे म्हणले, नाही, किल्ले औरंगजेबाला द्यावा लागल. ऐका,
अरे पोरीनं नकार दिलं म्हणून एंड्रिल पेनारा तू आणि 90-80 हजार रुपये बापाच्या दवाखान्यात घालवणारा तू पुढच्या 9 वर्षात माझ्या शिवाजी राजानं 4.25 किल्ले कमवले. किती कमवले? 4.25 किल्ले कमवले. विचार करा, नैराश्यातून जाणारी आपली सध्याची तरुण पिढी आहे. ड्रीम 11ला 51 रुपये लावतो काय? करोडपती व्हायचं काय तुला? 51 रुपये लावतो ड्रीम 11वर. अरे 2 गडी हुकले रे, नाही तर आज 1 कोटीच होते. फुकटचं श्रीमंत व्हायचंय, आपल्या बापाचे खाऊ पेंडे का महाराज? कोण होतंय फुकटचं श्रीमंत? फुकट कोणाला भेटत नाही महाराज, कष्टच करावं लागतं. आणि ज्याच्यात कष्ट करण्याची दानत आहे ना, कुठलाही पुरीचा बाप म्हणतो चाल कर माझ्या पुरीशी लग्न. अजूनही आयनो ऐका, पोराची जर लग्न झालं नाही तर तुमचं कुळ खुटन, खरंच खुटन. खुटन का नाही? पोराचं लग्न झालं नाही तर पोरं होणार नाही, आणि पोरं झालं नाही तर तुमची वंशावळ वाढणार कशी? मग पोराचं लग्न व्हायचं असेल तर काय करा? त्या रेड्याला एक तुळशीची माळ घाला. तुळशीची माळ घाला आणि 23-24 वर्षाचं झालं तर मला एक फोन करा. त्याची लग्न करायची जबाबदारी आकाश महाराज बोलवायची. कोण म्हणतं पोरी कमी आहे? माग सर्वे केला. पूर्वी काय होतं, 1000 पोरं माग 940च पोरी होत्या. आता नवीन सर्वे झाला, 1000 पोरं माग 1089 पोरी आहेत सध्या. किती पोरी आहेत? 1089 पोरी आहे. तुला शिकायचंच नाही तर 12वीची पोरगी 15वीचा पोरगा करते. 15वी शिकलेली पोरगी पोस्ट ग्रॅज्युएशनचा पोरगा करते. पोस्ट ग्रॅज्युएशन वाली काय करते? मोठी एखादी डिग्री घेतलेली, मेडिकल आपलं डॉक्टर विक्टर इंजिनियर ह्याच्याशी लग्न करते. तू 15वीच्या पोरीकडे पाहतो आणि तू 10वीला तीनदा बसलाय. हे समीकरण नेमकं जुळवायचं कसं? असे जे गंमत झाले. अरे तो काय 3 महिन्यातून आलाय का 6 महिन्यातून, वर्षातून आलाय? तात्या वर्गणी, पोरांनो वर्गणी द्यायलाच पाहिजे. पण कसं आहे, मागच्या वर्षी जरा तुम्ही मंडप छोटा टाकला होता, यंदा मंडप मोठा टाका. मागच्या वर्षी काय काल्याला बुंदीच केलती, लापशीच केलती, यंदा काल्याला गुलाबजाम करा. मागच्या वर्षी काय मृदुंगाचे दुसरेच आणले होते, यंदा आमच्या या बाबाला आणा. मागच्या वर्षी काय एवढं काय भारी नव्हतं, यंदा सगळं भारी करा. पोरं म्हणलं सगळं मनासारखं होईल. वर्गणी, पोरांनो वर्गणी तुम्हाला द्यायलाच पाहिजे. पण कसं आहे, आमची होम मिनिस्टर कुठे गेली? माहेराला गेली. मग या पुढच्या आठवड्यात मोकळा हात हलवीत पोरं माघारी. परत पुढच्या आठवड्यात तात्या वर्गणी आला तोय. पोरांनो काय वर्गणी करता? मागच्या वर्षी मंडप छोटा टाकला होता, यंदा मोठा टाका. काल्याला काय लापशीच केलती, यंदा गुलाबजाम करा. मागच्या वर्षी काय आकाश महाराज आणले नव्हते, यंदा आकाश महाराजाला 5व्या दिवशी बोलवा. पोरं म्हणले सगळं मनासारखं होईल. वर्गणी, पोरांना वर्गणी द्यायलाच पाहिजे. आता बायको आली, नेमकी कपाटाची चावी माहेराला विसरून आली. मग पुढच्या आठवड्यात या, मी होणार चाव्या घेऊन येणार आहे. मोकळा हात हलवीत पोरं घरी. परत पुढच्या आठवड्यात तात्या वर्गणी आलात वय पोरांनो, या 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 या. टोलेजण झालं पाहिजे, कुणाची तक्रार नाही आली पाहिजे. हे नाही झालं पाहिजे, ते नाही झालं पाहिजे. रोज पंगत पाहिजे, ज्याची पंगत त्याच्याकडेच बाबा पाहिजे, आणि भारी भारी कलाकार मंडळी पाहिजे. पोरं म्हणले सगळं तुमच्या मनासारखं होईल. वर्गणी काय? वर्गणी करतो. फाड पावती म्हणलं, एक पावती पुस्तक सगळ्यांच्या पुढं. कितीची फाडू? अरे काय कितीची फाडी म्हणतो. फाड 11 रुपयाची. घ्या थोबाड आलं ना आपलं. 11 वाला आहे ना, समजायचं 72 पिढ्याचं पाप आहे. आणि 11 वाला लय वळवळ असते महाराज. माफी मागून बोलतो. ज्याने 11,000 दिले हिशोबाच्या मीटिंग मध्ये ते सगळ्याचं मागं असतं, नाही तर येत सुद्धा नाही. आणि ज्याने 11 दिले ना, ते 8 दिवस सप्ताह होतं ते पावती पुस्तक वरच ठेवते पावती. पण त्यांना कमी नाही दिले 11 दिले, कमी नाही दिले 11 दिले. हिशोबाच्या मीटिंग मध्ये वाद घालतो, करणारे मेले, गावात 2-2 सप्ते झाले. समजायचं 72 पिढ्याचं पाप आहे. आणि पापाची 5 एकर दारू आणि बाटली पायानी कला केंद्र पाहिजे फुकून टाकली. समजायचं हे स्वतः दारिद्र्यवान जन्माला आले. मग आपल्या पोटी मुलं कशी पाहिजे? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. पदर पसरलाय भावाने, माझ्या जिजाऊने मुलगा मागितला. हे भावाने
पुत्र माझ्या वटीत, बनवीन तुला श्रीरामासारखा, बनवीन तुला महादेवासारखा, बनवीन तुला कर्णासारखा, बनवीन तुला अर्जुनासारखा. ए भवानी पाहुणा कर, ऐकून आवाज भैरी झालीस काय? बे घाल पुत्र माझ्या वटीत, घाल पुत्र माझ्या वटीत. बयन दार उघडलाय का अनादि निर्गुण सोडून कुकू घेऊन पळावं लागायचं. आई भवानी पावली. अरे शिवनेरी गडावर शिखर शिंगणापूरचा महादेव पावला आणि शिवनेरी गडाची शिवाई देवी पाहुले. अरे फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवारी अखिल पृथ्वीचे साम्राज्य एकवटलेले असताना सिंह नक्षत्रावरती महाराजांची राशी लिहून घ्या. मीन राशीमध्ये 19 फेब्रुवारी 1630 संध्याकाळी वेळ लिहून घ्या. वार शुक्रवार. वेळ लिहून घ्या. संध्याकाळी 6:35 जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. मुलगा जन्माला आला आणि खऱ्या अर्थाने या हिंदुस्थानाच्या मातीत वारकऱ्यांचा भगवा फडकला. अवघाची संसार सुखाचा करील आनंदे भरी राजा. छत्रपती शिवाजी महाराज के. गेलं काम चवायला एवढं. गारड्याला जरा कळ येऊ द्या ना. छत्रपती शिवाजी महाराज की. पोरांनो डीजे तसा आनंद आहे का? आहे का डीजे तसा आनंद? अरे 1000 डीजेला आमचा वारकरी संप्रदाय फिक्का पाडी. लक्षात घ्या. असे डीजे जाणार आहेत पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचा हा वारकरी संप्रदाय राहणार आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं भजन
होतं मुल्ला काजी हैदर. आणि आज अखंड हरिनाम सप्तेमध्ये आपली साऊंड सिस्टीम आहे शेख साऊंड सिस्टीम. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हात वर. इतर सुट्टी नाही. करा हात वरती. सगळ्यांचे प्रमाणिक हात वर होणार नाही तवर पुढे ढकलणार नाही. हात वर करा. नाही तर जास्त ताणल्यावर पाकिटातून 1000 रुपये कापतान. करा हात वर. वा. अरे 65 वर्षाचा तरुणा भांड मथारा. त्या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये त्याचं वय होतं 65. तरुणा भांड मथारा 65 वर्षाचा त्या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये अरे दोन्ही हातामध्ये दानपट्टे घेतले आणि बाजी प्रभू देशपांडे असा फिरत होता. वय किती होतं? आपल्या 22 वर्ष असं करतोय. हात वर. हात वर करा. 65 वर्षाचा तरुणा बांड मथारा. तो सिटी मसूद बोलता है बाजी अरे खिल्ले दक्षिण के साथ मार खाता है क्या? अच्छा हमारा औरंग तुझ्याच्या हद्दीवर देगा. काय म्हणावं बाजी प्रभूने माहिती का? हे सिद्ध्या अरे तू तुझ्या जिंदगीवर माझ्या शिवाजी राजानं मला काय कमी केलंय का? हात वर. आणि या प्रसंगाची तारीख वेळ आणि तिथी लिहून घ्या. आषाढ शुद्ध पंचमी, आषाढ शुद्ध षष्ठी, आषाढ शुद्ध सप्तमी. तारीख होती 11 जुलै 1660, 12 जुलै 1660, 13 जुलै 1660. वार होता मंगळवार, बुधवार, गुरुवार. रात्री 11:37 पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज निघाले. ते गजापूरच्या घोडखिंडीमध्ये पहाटे 4:35 गजापूरच्या घोडखिंडीमध्ये पोहोचले. हात वर करा. खाली करा. 9 वर्षाचं पोरग रस्त्यानं चाललं होतं. हत्तीसारखं जाड असं डुलत डुलत चाललं होतं. असं हे बघा. किती वर्षाचं रे? तिसरीला. 3 आणि 6 9. हो केलं की 3 किलोमीटर जाऊन उडून ते. अरे 9 वर्षाचं पोरग जाड जोड लठ्ठ असं हत्तीसारखं पोरग असं डुलत डुलत चाललं होतं. हातामध्ये लोखंडाची पहार होती. पहारीचं असं कडं करायचं आणि पुन्हा सरळ करायचं. पहारीनं खेळत चाललं होतं. त्या मावळात गुंजन मावळात 12 मावळ आहेत ना. अंदर मावळ, गुंजन मावळ, पवन मावळ. त्या गुंजन मावळामध्ये लोखंडाच्या पहारी समोर खेळत चाललं होतं असं पोरग. काय ताकद असेल. शिवाजी महाराज 15 वर्षाचे होते. 27 फेब्रुवारी 1645 हा प्रसंग आहे. त्या दिवशीचा हा प्रसंग आहे. शिवाजी महाराज घोड्यावरून चालले होते. महाराजांचं वय होतं 15 वर्ष. महाराजांनी पंतांना बोलवलं. पंत इकडे या. पंत इकडे या, इकडे या. पंत आमासनी तो पोऱ्या हवाय. सातारी भाषा आहे. सातारी माणूस मिशीला पीळ दिल्याशिवाय आणि शिवी दिल्याशिवाय अजूनही पाणी पित नाही. फलटणला गेलात वारी तर लक्षात येतं सातारी. आणि मिशा पाहिजेत ना. मिशा मिशा भादरणाऱ्या मिशा पाहिजेत ना तर फलटणी सातारी लोकांच्या. मिशा ठेवत जा. गडी ओळख होईना दादा. कोर्ट मॅरेज मध्ये गेले, कोर्टात गेले, लग्न करायचंय. पोराला मिशा येतात. पोरं काय मिशा ठेवीना. पोरीला येत नाही. ठेवायचा संबंधच नाही. पोराने केस वाढीले कमरेपर्यंत. पोरीला मोठे केस पाहिजे. तिने हाणला बॉबकट. दोघंही जीन पॅन्टवर आणि दोघंही टी शर्टवर गेले जग समोर. साहेब लग्न. साहेबांनी त्यांच्या तोंडाकडे पाहिलं. त्याला कळायलाच येतात पोरगी कोणती पोरगा कोणती. चोच बी घायला लागला साहेब खुर्चीवर बसल्या बसल्या. अर्धा तास झाला त्याला काय सुधरणार. तिने ते रजिस्टर फेकलं समोर. तुमच्यातली जी मुलगी असेल इथं सही करा, जी पोरग असेल तिने इथं सही करा. पुरुषार्थच ओळख होय ना. मिशा ठेवत जा. सातारी माणूस मिशीला पीळ दिल्याशिवाय आणि शिवी दिल्याशिवाय पाणी पित नाही तो सातारी. होय राज. जात्या पोरासनी बोलव. आमासनी तो पोरा आवडलाय. ते पंत पळत पळत गेले. पोरा अरे काय करतोस र? चल तुला शिवाजी राजांनी बोलवले. ते पोरग हट्टी सारखं असं डुलत डुलत आलं आणि महाराजांना मुजरा केला गोड्याजवळ. ए पोरा काय करतोस र? काही नाही राज. खात पित आणि मस्त पैकी झोपत. शिवाजी महाराज म्हणले ए पोरा अरे काय ताकद आहे तुझ्या अंगात. लोखंडाच्या पहारीचं कडं करतोय. पहार पुन्हा सरळ करतोय. येतो का आमच्या हिंदवी स्वराज्यात?
त्या पोरानं विचारलं राजा काय करावं लागेल, काम काय करावं लागेल सांगा. शिवाजी महाराज म्हणले ए पोरा काही नाही, खायचं प्यायचं आणि मस्त पैकी झोपायचं. पोरग म्हणलं होय राज, मग मी घरी हेच करतोय की, खातोय पितोय आणि मस्त पैकी झोपतोय, कशाला बोलवता भाकरीला माग व्हायला. नाही पोरा पुढचं ऐक, काय करतोस, खातो पितो मस्त पैकी झोपतो, या आमच्या स्वराज्यात काय करावं लागेल, काही नाही, खायचं प्यायचं आणि मस्त पैकी झोपायचं. मात्र आपल्या आया बहिणींकर कुणी जर वाकड्या नजरेने पाहिलं तर कायमचं कापून टाकायचं, इतकंच काम करायचं. या 9 वर्षाच्या पोराचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसैनापती. अरे 1657 ला महाराजांनी जुन्नर लुटलं, घोडे नाणी सोनं नाणं सगळं लुटलं आणि महाराज पुढे राजगडाकडे निघून गेले आणि ह्यो संभाजी तिथं सापडल्याची ताकद सांगतो तुम्हाला एका मिनिटात ऐका. 15,000च्या गनिमांनी याला वेढा दिला. 1657 चा प्रसंग आहे आणि मध्ये हा संभाजी कावजी कोंढाळकर एकटाच उभा आहे बघा. 15,000च्या लोकांनी वेढा दिला आणि मध्ये कोण उभा आहे, कोण उभा आहे मध्ये, संभाजी कावजी कोंढाळकर. तानाजी पळत आला, अरे संभा, अरे बघतो का 15,000च्या गनिमांनी वेढा दिलाय, उसाचे टिपरे होतील तसे आपण कापले जाऊ. काय म्हणावं संभाजीनं माहितीये का, ए ताना ते किती आहेत, ते 15,000 आहेत, तुम्ही किती आहात. तानाजी म्हणले आपण फक्त 50 आहेत. अरे ते 15,000 तुम्ही 50, घाबरतोच कशाला, आपली जात कोणती आहे. अरे मराठाची पोरं आम्ही, नाही भिणार मरणाला, सांगली गेला शाहीर, मराठा उद्या विश्वाला, ही जात तुझी शाही. मला वाटतं भारी भवानीचा मराठ्याची पोर आम्ही, नाही भिणार मरणाला. अरे आऊसाहेब काय म्हणतील, आबासाहेब काय म्हणतील, स्वराज्य काय म्हणेल, घाबरतोच कशाला. ते किती आहेत, ते 15,000, तुम्ही किती आहात, तुम्ही 50. अरे ते 15,000 तुम्ही 50, एकटा संभाजी 14,950. किती झाले, किती झाले. अरे झाले का नाही 15,000 आपले बी. येऊ दे इथं. नाही जर 2 गावात एकेकाला उभा पुरला तर पठ्ठ्याला बी शिवाजी महाराजांचा मावळा म्हणत नाही. आता काय करावं माहितीये का, या पोरांनी संभाजीने काय करावं माहितीये का, काय करावं. आता आपल्या पोराला हातात बंदूक द्यावी आणि त्याला घोड्यावर बसवावं. आता एका हातात तलवार द्यावी, एका हातात ढाल द्यावी, त्याला कुठं बसवायचं, घोड्यावर. त्याला लढायला न्यायचं आणि भर युद्धात त्याला म्हणायचं, अरे नुसताच बसलाय लढकीला का. कुणाला म्हणायचं, आपल्या पोराला. काय म्हणेल माहितीये का ते, अरे तुला कळत नाही का कसा लढू, माझे दोन्ही हात गुंतलेत, एका हातात तलवार आहे, दुसऱ्या हातात ढाले, दिसत नाही का माझे हात गुंतलेत, कसा लढू. हे तुला काय दांडे खेळायला दिले का. अरे लढू नको मग पळून तरी जा, दिसत नाही का घोड्यावर बसलोय कसा पडू. मग घोडा काय सोपा आहे का तुला बसायला दिलेला. हा, या संभाजीने काय करावं माहितीये का, त्या लुटीत सापडलेला एक घोडा माहितीये तुम्हाला, घोडा माहितीये. आताचे काय घोडे आहेत का, आताचे गाढव आहेत, हायब्रिड. घोडा मुळात आपल्या देशाची पैदाइश नाहीच, अरब देशातून आलेला हा घोडा जनावर आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे घोडे आहेत का, अरे आताच्या घोड्याला नीट बसता येईना. नाही कळलं तुम्हाला, आताच्या घोड्याला नीट बसता येईना. आताचा घोड्याच्या घोड्यावर केस धरून बसतोय. मागे एक पोरगी, पुढं कलश घेऊन एक पोरगी, मग घोड्यावर बसून कुठे जातो, लग्नाच्या मंडपापर्यंत. घोड्याला नीट बसता येईना. या संभाजी कावजी कोंढाळकर जवळ एक घोडा होता पांढरा शुभ्र. संभाजी कावजी कोंढाळकर जवळ घोडा होता अरबी घोडा. त्याची उंची होती 7.5 फूट उंच. किती, माझी उंची 5.5, घोड्याची 7.5. माझ्या 7.5 फूट उंच घोड्याची नुसती पाठ होती, पाठ म्हणजे काय माणसं असतील पूर्वीचे. या संभाजीने काय केलं, अरे काय साधी ताकद होती का याच्या अंगात. आपला डावा हात घेतला, घोड्याची मागची 2 पाय धरली. एका पंजात बघा, एका पंजात घोड्याची मागची 2 पाय, उजव्या हातात घोड्याची पुढची 2 पाय धरली. चतुष्पाद घोडा, डाव्या हातात घोड्याची मागची 2 पाय, उजव्या हातात घोड्याची पुढची 2 पाय. आपली मान घोड्याच्या पोटाखाली घातली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशी गर्जना केली. चतुष्पाद घोडा असा उचलला आणि स्वतःच्या खांद्यावर मांडला या संभाजीने. समोरचा मोहम्मद कुली खान
काय म्हणतो माहितीये का, ए रुको, अरे शिवाजी के सेना में इतने ताकतवर सरदार है तो उनका राजा वो शिवाजी कैसा होगा। अरे ज्याच्या राज्यामध्ये एवढी ताकदवान पोर आहे त्यांचा राजा तो शिवछत्रपती कसा असेल। स्वराज्य घडलं ते ताकदीच्या बळावर। आणि शेवटचा प्रश्न आहे, सेवा इथंच थांबवतो, माझ्या आया बहिणींसाठी आणि माझ्या तरुणांसाठी। तुम्हा सगळे पुरुष मंडळी जेवढे मागे पुढे बसले, 1 लिटर दारू प्यायला किती खर्च येतो सांगा। 90 हातभट्टी, संत्री, मोसंबी, फुगा विगा असलं काही चरित नाही। ब्रँडेड आरसी 5000 यारो कटशन फिंगर। तुम्ही म्हणता तुम्हाला कसं काय एवढं माहिती घेतात काय? डॉक्टरला पेशंट नसले तरी चालतील, आजार सगळे माहिती पाहिजे। वकिलाला आरोपी नसले तरी चालतील, कायदे सगळे माहिती पाहिजे। आता 1 जुलैला भारतीय न्याय संहिता तयार झाली नवीन। पहिले भारतीय दंड संहिता होती, इंग्रजांचे कायदे शासनाने बदलले। 1 जुलै पासून पूर्वीचे 353 होतं ते आता फक्त 63 झाले। 63(1), 63(2), 63(3). बलात्कारासाठी जे 353 पूर्वी म्हणायचे ते आता फक्त 63 झाले। आणि जे फसवणूक लवाडणूक साठी 420 नव्हतं का, चित्रपट एक 420, हा ते आता काहीतरी 196 का काहीतरी झाले। 1 जुलै पासून कायदे बदलले सगळे। वकिलाला आरोपी नसले तरी चालतील, कायदे सगळे माहिती पाहिजे। आणि कीर्तनकार व्याख्यात्याला अनुभव नसला तरी चालेल, माहिती सगळ्यांची पाहिजे। मी अनुभवातला नाही, मी माहितीतला आहे। विठ्ठल जायचंय, माझा प्रश्न आहे, पटकन बोला म्हणजे आपल्याला थांबायला या ठिकाणी। 1 लिटर दारू प्यायला किती खर्च येतो? 800 ते 1000 रुपये। तुम्ही पेत नाहीत मला माहिती आहे, 1 नंबर काम आहे तुमचं। 800 ते 1000 रुपये खर्च येतो। महिला मंडळ पटकन तुम्ही सगळ्यांनी बोला, ताड बसा जरा अशा। 1 लिटर दूध प्यायला किती खर्च येतो सध्या? जी बोलणार नाही तिच्या स्वप्नात 32 दाताचा बोकड अफजल खान आल्याशिवाय राहणार नाही। किती खर्च येतो? 40 रुपये। हा माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना, आता कीर्तनात बसलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य 1000 रुपये लिटर दारू पिणाऱ्या दारुड्याच्या जीवावर जन्माला आलं का 40 रुपये लिटर दूध पिणाऱ्या मावळ्याच्या जीवावर? बोला पटकन। 40 रुपये लिटर। हा बस, मग आज 2 गावामधल्या तरुणांनी शपथ घ्यायची, इथून पुढे दारूला हात लावणार नाही। एकाच बापाने मला पैदा केलाय, एकाच बापाचं रक्त माझ्या अंगात आहे, तो बाप माझा शिवछत्रपती आहे। इथून पुढे 90-20 दारू विरूला हात लावणार नाही। इथून पुढे माझ्या बहिणीला मी जशी इज्जत देतो, गावातल्या सगळ्या पोरी मला बहिणीसारख्या आहे, ही शपथ घ्यायची। इथून पुढे या चुनाच्या पुड्या, चुन्याच्या डब्या, हे आरएमडी विरमडी हिमल जे काही तुम्ही खात असाल गु तर खा, तुम्ही नंतर लावा, त्याचं पुढचं तुम्ही लावून घ्या सगळं, नाही का? काय गुटखा विटका खात असाल, हे आज महादेवाच्या डोनेश्वरच ना, डोनेश्वरच्या चरणी आज सोडून द्यायचं। हाच आपला खरा सप्ताह आहे, आणि याच्या नंतर सप्ताह बंद केला तरी चालेल। हा पण निर्व्यसनी पिढी, कारण आपल्या अंगाचे रक्त आहे, कुठल्या भंगरी भुंगरीचं नाही। छत्रपती आणि मग दारू सोडा, माळ घाला, आज हरिपाठाला उभे राहा टाळ घेऊन। तुमचं कसं लग्न होत नाही मला येऊन भेटा, कसं होत नाही मला भेटा। आज 90% पुढे बसलेले बाप आहेत, त्यांना मुली आहेत, त्यांची इच्छा आहे 2 एकर कमी असली तरी चालेल, पण पोरगा हाडाचा निर्व्यसनी पाहिजे, लक्षात घ्या। आज खडकते जामखेड फुटाफुटावर ढाबे झालेत, फुटाफुटावर ढाबे झालेत। आणि कुठलाही ढाबेवाला जरी इथं बसलेला असेल, हॉटेलवाला, त्याला एकटेच घेऊन विचारा, भाऊ दारू ठेवायची बंद कर, तो म्हणतो दारू बंद केली तर धंदा तोट्यात जाईल। भाजी भाकरीवर यांचा धंदाच होत नाही हॉटेलवाल्याचा, तो म्हणतो दारू ठेवल्याशिवाय आमची कमाईच नाही, दारूतच खरी कमाई आहे। अरे हॉटेलला दारू ठेवून आमची पोरं सगळी कामाला लावली, फुटाफुटावर ढाबे झाले, आणि ढाबे आता सगळे चालायला लागले। रात्री 9च्या नंतर रस्त्यावर चालणं सुद्धा आपल्याला भीती वाटायला लागली, कोणता दारुडा कधी आपल्याला ठोकून जाईल, आपले हातपाय मोडून जाईल। आता इथं माईजळगावला आपला एक कार्यकर्ता गेला, आमच्या जामखेडचा मोरे पोरगा गेला का नाही, बिचारा गाडी जवळ उभा होता बाहेर, येऊन त्याला टेम्पोला उडून गेला। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। चांगल्या माणसानं रात्रीचा प्रवास टाळावा,
टाळावा. हे गटारीत पैदा झालेला दारू पिऊन कोण आपल्याला ठोकून जाईल आणि विनाकारण आपलं घरचे पोरके होतील सांगता येत नाही. दारूचा नाद सोडा. आज डोनेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करायची आणि 10 पोरांनी जरी दारू सोडली, तुमचीच भक्ती ही आपल्या रायगडापर्यंत पोहोच झाली. सगळ्यांनी एकदा हात वर करा. पांडुरंगाचं 5,000 पेक्षा जास्त धर्मशाळा आहे प्रत्येक गावगावच्या. आणि शिवाजी महाराजांच्या राजधानीत किल्ल्याच्या पायथ्याला कुठं मोतारी सुद्धा नाही. हे मराठ्यांना लागलेला सगळ्यात मोठा कलंक होता. आपली आई बहीण जर पावसामध्ये भिजली तर तिला कपडे बदलण्यासाठी एखाद्या लॉजला 400-500 रुपये देऊन तिला रूम बुक करावी लागत होती. गाडी जर पार्किंगला लावली नाही तर कोणीतरी येऊन तुमच्या टायरची हवा काढीत होतं. एवढे आपल्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या शिवभक्तांचे तिथं या ठिकाणी अत्याचार चालू होते. शिवाजी महाराज स्वप्नात आले आणि इथून जामखेडून लॉकडाऊनच्या काळात रायगडला गेलो. महाराजांच्या समाधीवर हात ठेवला आणि शपथ घेतली, महाराज जोपर्यंत इथं जागा विकत घेत नाही आणि इथं धर्मशाळेचं काम चालू करत नाही आणि तुमच्या पुण्यतिथी निमित्त रायगडावर पहिला अखंड हरिनाम सप्ताह करीत नाही, तोपर्यंत तुमचं लेकरू पायात चप्पल घालणार नाही. 4 वर्ष आकाश महाराज बोंडवे बिगर अनवाणी पायाचं महाराष्ट्रभर हिंडलो, पण